नमस्ते एव्हरीवन. आज देणार तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे की सगळ्या गोष्टी जर आपल्याला नीट करायच्या आहे, सरळ करायच्या, तर आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय. तर भरपूर गोष्टींमध्ये आपण अडकत असतो, त्यामुळं आपल्या याची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी आपण तयार करत असतो. आणि जेव्हा आपण निगेटिव्हिटीकडे जातो मित्रांनो, तर तेव्हा तुम्ही अनुभवलं असेल की एका पाठोपाठ एक लाईफमध्ये चॅलेंजेस येतात, प्रॉब्लेम येतात. आणि जेव्हा चांगलं असतं तेव्हाही चांगल्या मागे चांगलं व्हायला लागतं. हे सगळं कशामुळे होतं की एक युनिव्हर्सलचा लॉ आहे, कदाचित आपल्याला तो लॉ माहीत नाहीये. तर समान गोष्टी समान गोष्टीला आकर्षित होतात. तुम्ही जर बघितलं असेल तर समान विचारांचे लोक एकत्र येतात, समान फ्रिक्वेन्सीचे लोकांना एकत्र बोलायला, खेळायला किंवा टाइम स्पेंड करायला आवडतो. तर मित्रांनो, असं काही तुमच्यासोबत असेल तर मी डॉक्टर सुनीता, लाईफ कोच, तुमची मदत करणार आहे. आणि येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये किंवा तुम्ही माझी पर्सनल काउन्सिलिंग पण बुक करू शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हिलिंगवर काम करायचं आहे. हील करणं म्हणजे काय मित्रांनो, की हील करणं म्हणजे स्वतःच्या एनर्जीवर काम करणं, स्वतःच्या फ्रिक्वेन्सीवर काम करणं. आणि त्याच्या काही टेक्निक आहे, टूल्स आहे, ते वापरून आपण करू शकतो. बऱ्याच वेळेला आपण खूप सगळ्या गोष्टींमध्ये भरकटले जातो आणि मी पण त्याच्यातून गेलेली आहे. आणि माझे हे पर्सनल खूप सगळे अनुभव आहे की ज्या वेळेला आपण निगेटिव्हिटी जातो ना, त्यावेळेला काहीच आपल्याला समजत नाही. आपण कुणालाही पे करायला तयार होतो, काही गोष्टी आपण करायला तयार होतो, कुठल्या आपण अंगठ्या घालायला तयार होतो, काही आपलं नाव बदलायला तयार होतो, मोबाईल नंबर बदलायला तयार होतो, घरामध्ये आपण सगळी वास्तू करून तोडफोड करून तो बदल करायला बघतो. पण हे सगळं करूनही तुमचं व्यवस्थित झालंय का, नीट झालंय का? मला एकच सांगायचंय की मी या सगळ्या गोष्टी ट्राय केलेल्या आहे आणि भरपूर त्याच्यामध्ये पैसा टाकलेला आहे. पण जेव्हा मला कळालं, एक गोष्ट मला कळाली की आपल्याला आतमध्ये सर्व काही आहे. जे तुम्हाला हील करायचंय ते तुमच्या आत करायचं. कारण हे प्रॉब्लेम जे काही आलेले आपल्या लाईफमध्ये, असं वाटतंय आपल्याला ते इतरांमुळे आलेले, पण ते तसं नाहीये मित्रांनो. हे सगळे प्रॉब्लेम आपल्या फ्रिक्वेन्सीमुळे आपण आणलेले, आपल्या कर्मामुळे आणलेले, आपल्या विचारांमुळे आणलेले. कदाचित ऐकायला किंवा स्वीकार करायला खूप अवघड जातं की हा, मी त्याला जबाबदार आहे. पण जेव्हा आपण याचा स्वीकार करायला लागतो ना, तेव्हा हे प्रॉब्लेम हलके व्हायला लागतात, लाईट फील व्हायला लागतात आणि हळूहळू आपण हे प्रॉब्लेम हील करू शकतो. ते एक प्रोसेस आहे, ते एक टूल्स आहे. त्याच्यामध्ये आपण काही गोष्टींचा सपोर्ट घेत असतो. होपनो झालं, EFT झालं, सेल्फ काउन्सिलिंग झालं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा सपोर्ट घेऊन ती गोष्ट आपण करू शकतो. तर मित्रांनो, एका दिवसात ही होणारी गोष्ट नाही. तुम्हाला जर असं वाटेल, खूप व्हिडिओ तुमच्या समोर येत असेल की हा, एका दिवसात तुमचं आयुष्य बदला, डायरेक्शन मात्र बदलू शकतं, दिशा बदलू शकते, एका दिवसात दशा नाही बदलू शकत. मग दिशा बदलण्यासाठी तुम्हाला पहिले राईट कोच पाहिजे, राईट कोच पाहिजे जो तुमच्यापर्यंत तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होती. आणि जर तुम्हाला असं वाटतंय हा व्हिडिओ ऐकून की की माझी फ्रिक्वेन्सी तुम्हाला कुठेतरी मॅच होती आणि माझ्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होणार आहे, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर, नंबरवर, व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता, तुमची पर्सनल काउन्सिलिंग बुक करू शकता. त्यानंतर तुमची सेल्फ हिलिंग जर्नी तुम्ही चालू करू शकता. आणि जेव्हा वेळ येते ना युनिव्हर्सलची हील व्हायची, किंवा जेव्हा वेळ येते आपलं की बस आता बस झालं, युनिव्हर्सलचे जे जे काही आपल्या आयुष्यात वाईट व्हायचं होतं ते सगळं होऊन गेलं, आता आपल्याला बस झालं, आता आपल्याला चेंज व्हायची गरज, त्यावेळेला अशा गोष्टी, अशा व्यक्ती आपल्यासमोर आपोआप युनिव्हर्सल पाठवत असतं. हे माझं प्लॅनिंग नाहीये किंवा मी हे करावं म्हणून, हे तुमचं प्लॅनिंग नाहीये, हे युनिव्हर्सलचं प्लॅनिंग आहे की तुमच्या समोर ती व्यक्ती, ती परिस्थिती, तो व्हिडिओ, ते मेसेज, ते पाठवणं. पण त्यावेळेला आपण त्याला स्वीकार करणं आणि त्याला करून बघणं, कॅच करणं तितकंच महत्वाचं असतं. तर माझ्या आयुष्यातही अशा काही गोष्टी आलेल्या आहेत की ज्यामुळे मी त्या केल्या आणि आज माझी लाईफ मी हील करत आहे. आणि एक प्रकारचे खूप सुंदर असे अनुभव मला येत होते. मला असं वाटतं की मला हे इतरांसाठी पण केलं पाहिजे. इतरांच्या आयुष्यामध्ये पण खूप भरकटलेलापणा आहे, तो कुठेतरी व्यवस्थित झाला पाहिजे. तर यस, तुम्हालाही असं वाटतं तर तुमच्या लाईफमध्ये नक्कीच मॅजिक होणार आहे. वेळ आलेली आहे चेंज होण्याची. तुम्ही रेडी व्हा आणि विचार करा स्वतःला की यस, मला बदलायचं, मला जबाबदारी घ्यायची, यस, मला चेंज हवा आहे. तुम्हाला हवा आहे तरच तुम्हाला युनिव्हर्सल देणार. जोपर्यंत तुम्हाला नाही, तुमची इच्छा नाही की माझं आयुष्य असंच आहे, माझं नशीब असंच आहे, तोपर्यंत तथास्तूच करणार. पण जेव्हाही तुम्ही इच्छा प्रकट करता की मला चेंज हवाय, माझ्या आयुष्यात बदल हवा, तर युनिव्हर्सल त्यावेळेलाच तुम्हाला मदतीचा हात करत असतो. कदाचित हा व्हिडिओ तुमच्या मदतीचा हात असणार आहे. तर नक्कीच मलाही आवडेल तुमची मदत करायला. थँक्यू सो मच. पूर्ण जर हे 5 मिनिटं ऐकून घेतले तर कदाचित हे 5 मिनिटं तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असू शकता. थँक्यू फॉर मॅजिकल लाईफ. थँक्यू व्हेरी मच.